नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। राज्यात रिक्त असलेल्या मंत्रिपदी आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीची मागणी। आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैयाजी जगताप खरोखरच आता धनंजय मुंडे यांचं जे मंत्रिमंडळातलं पद रिक्त झालेलं आहे, त्या रिक्त पदावर आमचे आदरणीय संग्राम भैया जगताप यांना मंत्रिपद द्यावं असं मला वाटतं। राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी राज्यात रिक्त असलेल्या मंत्रिपदी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील मंत्रिपद रिक्त आहे। या रिक्त मंत्रिपदी आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती करण्याची मागणी आज पक्षाच्या महिला आघाडीच्या आशा निंबाळकर यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांनी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत जिल्हा महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर केली। यावेळी आमदार जगताप यांच्या हस्ते सर्व नव्याने नियुक्त झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी मनोगत व्यक्त करताना आशा निंबाळकर यांनी ही मागणी केली। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकालीन सचिव साईनाथ भगत, माजी उपमहापौर दीपक सूळ, अरुणा गोयल आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। यावेळी जाहीर करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे: जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्षा सुजाता कदम, स्मिता वाल्लेकर व संगीता ससे, नगर तालुका उपाध्यक्षा स्नेहल दरंदले, सरचिटणीस वनिता ठोंबे, जिल्हा सरचिटणीस कल्याणी गाडळकर, सरचिटणीस रोहिणी दळवी, कोषाध्यक्षा अश्विनी दळवी, सरचिटणीस स्वाती पवार, सरचिटणीस रुपाली तांबोळे, सचिव अश्विनी झरेकर, उपतालुका प्रमुख टीना लालबेग, जिल्हा चिटणीस अंबिका भिसे, सहसचिव दीपाली आढाव, सहसचिव भारती दिवटे आदींना यावेळी आमदार जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा आशाताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध जिल्ह्यामध्ये त्यांनी जशी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती झाली त्यावेळेसपासून या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा चाकणकरताई यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं त्यांचा जिल्ह्यामध्ये दौरा सुरू आहे। मग तो कर्जत जामखेड असेल, पाथर्डी असेल, शेवगाव असेल किंवा पारनेर असेल, राहुरी असेल, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी दौरा सुरू केला। त्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं उत्तम असं संघटन त्यांनी सुरू केलं। त्यांना संघटनेमधला एक चांगला दांडगा अनुभव आहे। महिलांच्या प्रश्नांविषयी त्यांनी सातत्याने या जिल्ह्यामध्ये एक भूमिका मांडली, त्याच्यामध्ये वेगळं आंदोलन देखील उभं केलं आणि अशा सातत्याने महिलांच्या करता आग्रह करण्याने त्यांनी जिल्ह्यामध्ये काम केलं आहे। आणि म्हणून कुठेतरी या कामाच्या माध्यमातून त्यांनी आज राष्ट्रवादीची एक चांगल्या प्रकारची महिलांची एक चांगली धुरा त्यांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांभाळलेली आहे। आणि अत्यंत एक धर्माच्या बाबतीमध्ये काम असेल किंवा या सामाजिक भावनेमधून काम असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केलं। म्हणून आज देखील त्यांनी अहिल्यानगर शहरामधल्या महिलांना एक जिल्ह्याच्या संघटनेवरती देखील काम करायची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि या संघटनेच्या माध्यमातून निश्चित रूपानं या महिलांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे सातत्याने कुठेतरी त्यांना रोजगार देखील मिळाला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा एक प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे। त्यामुळे ही संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे महिलांना एक वेगळा आधार देण्याचा देखील प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये होणार आहे। राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे आपल्या अध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, त्याचप्रमाणे नगर शहराचे आपले सगळ्यांचे आधारस्तंभ, प्रेरणास्तंभ आणि त्याचप्रमाणे हिंदू सेवक म्हणून जे काम करतायत असे आपले आदरणीय संग्राम भैयाजी जगताप, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपतदादा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आज मी अहिल्यानगर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे। आणि आज यांना या सगळ्या महिलांना नियुक्तीपत्र आपले आदरणीय संग्राम भैया जगताप आणि अध्यक्ष संपतदादा बारसकर यांच्या हस्ते आपण वाटप करण्यात आलेलं आहे। खरोखर जर आपल्या मोठ्या संख्येने नगर जिल्ह्यामधल्या महिला जर भैयांच्या पाठीमागे उभा राहिल्या म्हटलं तर एकच कारण त्याच्यासाठी खूप मोठं आहे की संग्राम भैया जगताप हे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्वासाठी काम करतायत आणि हिंदुत्वाचा झेंडा त्यांनी जो हातात घेतलेला आहे तर त्याला सगळ्यात प्रथम आपल्या या लाडक्या बहिणींनी प्रमुख प्रसिद्धी म्हणून आणि एक पहिली पसंत दिलेली आहे। म्हणून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या लाडक्या बहिणींचा सहभाग या ठिकाणी आज नोंदवला गेलेला आहे। हा आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिसून येतोय आणि खरोखर आदरणीय दादा आणि आदरणीय रुपालीताई चाकणकर तसेच संग्राम भैया जगताप यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, कारण मला तळ्यागाळ्यामध्ये माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या महिला आघाडी आहे
त्या कार्यकर्त्या म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक महिलाला एक एक जबाबदारी भैयांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. कारण आपल्याला फक्त अहिल्यानगर शहरामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये महिलांचं संघटन मोठ्या प्रमाणात वाढवायचे. कारण आपण जर महिलांचं संघटन वाढवलं तर याचा फायदा आपल्या आदरणीय दादांना हे महाराष्ट्रामध्ये होणार आहे. तेही तितकंच खरं आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये होणारे अत्याचार अन्याय जर आपल्याला थांबवायचे म्हटले तर सर्वात प्रथम आपल्याला महिलांना सक्षम करणं खूप गरजेचं आहे. आणि या ठिकाणी जर आपल्याला महिलांना सक्षम करायचं म्हटलं तर आपल्याला आदरणीय दादांनी जे लाडकी बहिणी म्हणून आपल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या महिलांना सन्मानित केलेलं आहे. त्यामुळं आपल्या या लाडक्या बहिणींनी आज त्यांच्या कामाच्या पावतीमधून आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे की राष्ट्रवादी पक्षासाठी माझ्या सगळ्याच महिलांचं या ठिकाणी योगदान असणार आहे. कारण आज आपल्या जर पाहिलं गेलं तर सगळ्यात जास्त महिला जर कोणत्या पक्षात असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीमध्ये जास्त प्रमाणात महिला या ठिकाणी आहेत. कारण आपल्या तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त महिला बचत गट आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण शासकीय योजना महिलांपर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी तर आपले संग्राम भैया प्रयत्न करणारच आहेत. परंतु आदरणीय अजितदादा पवार व आदरणीय रुपालीताई चाकणकर यांच्या माध्यमातून आम्ही महिला बचत गटासाठी नक्कीच म्हणजे त्यांना एक छोटे मोठे लघु उद्योग सुद्धा त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपले संग्राम भैया जगताप करणार आहेत. कारण जर महिला बचत गटातल्या माध्यमातून आपण महिलांना जर लघु उद्योग दिले तर मला असं वाटतं की आपल्या त्या बचत गटाच्या माध्यमातून कित्येक कुटुंब चालणार आहेत. त्या ठिकाणी आपल्या महिलांना रोजगार मिळणार आहे. यासाठी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण महिलांचं संघटन मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. आणि आज मी अजून एक आदरणीय दादा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आमच्या नेत्यांना मी एक विनंती करेल की आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैयाजी जगताप खरोखरच आता धनंजय मुंडे यांचं जे मंत्रिमंडळातलं पद रिक्त झालेलं आहे त्या रिक्त पदावर आमचे आदरणीय संग्राम भैया जगताप यांना मंत्रीपद द्यावं असं मला वाटतं. कारण आमच्या सगळ्याच लाडक्या बहिणींची मला फोन येत आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातून फोन येत आहेत की निंबाळकर मॅडम आपल्याला अजितदादा पवार यांच्याकडे आपल्या भैयांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावं आणि त्यांना मंत्रिमंडळ मिळावं यासाठी महिलांचे फोन येतात. आदरणीय दादांना माझी एक विनंती आहे, दादा जर आपण संग्राम भैया जगताप यांना मंत्रिमंडळात घेतलं आणि त्यांना ती खुर्चीवर जर बसवलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये आपल्याला आपलं पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. या माध्यमातून मी आज आदरणीय दादा यांना माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणींच्या वतीने विनंती करते. महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते व त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारिणीवर काही महिलांची नियुक्ती करण्यात आली आणि प्रामुख्याने आशाताई निंबाळकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या पुढाकारातून ही संघटनेची निवड करण्यात येत आहे. तर खऱ्या अर्थाने मी यानिमित्त एवढं सांगू शकतो की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांना जे प्रश्न उद्भवतात उदाहरणार्थ रोजगार निर्मितीसाठी असेल किंवा इतर शासकीय कार्यालय असतील किंवा कुठेही त्यांचं हॉस्पिटलचे कुठलेही कामं असतील किंवा महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा महिलांच्या ज्या अडीअडचणी असतात त्याला एक आधार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी काम येणाऱ्या काळात निश्चित या नगर जिल्ह्यात करील. आणि या ठिकाणी मी महिलांना आश्वासित करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये महिला सुरक्षित 100% राहण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचं पाऊल मोठं राहील आणि त्या पूर्ण करतील ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आशाताई निंबाळकर आणि 100% महिलांच्यामुळंच या महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचं सरकार आले. आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेअंतर्गत महिलांना जो लाभ झाला अशा ज्या सरकारी योजना आहेत ज्या महिलांसाठी आणि कुटुंबासाठी आहेत या योजनेचा लाभ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांना देण्यात येईल असे या ठिकाणी मी आश्वस्त करतो. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.